हिंगणघाट तालुक्यात वडनेर अजनसरा चौरस्त्यावर गतिरोधक किंवा उड्डाणपूल देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। वडनेर चौक अजनसरा जाणारा मार्ग, विदर्भाची पंढरी श्री संत भोजाजी महाराज राळेगाव वर्धा जोडणारा मार्ग, शेकापूर माढेली व वडकी ते हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 हे सर्व रस्ते वडनेर चौकातून जातात। या चौरस्त्यावर सातत्याने वाहनांची वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच भीषण अपघात घडत असतात। त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक किंवा उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही मागणी पूर्ण करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा। MCN न्यूज मध्ये स्वागत आहे। वर्धा जिल्ह्यातील आपण हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे आलो। वडनेर हा अजनसरा चौरस्ता हा भरधाव वेगाने इथे चौरस्त्यावर येऊन एका ट्रकने एका टू व्हीलरला धडक दिली। यात महिला एक गंभीर दुखापत झाली। इथे अनेक ठिकाणी या ठिकाणी अपघात होऊन काही जखमी, काही दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता। या सध्या या ठिकाणी एक टू व्हीलर आहे, टू व्हीलर सुद्धा पडून आहे। तिथे एक ट्रक आहे ज्या जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालय इथे आपण एक इथले नागरिक आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय सांगतील ते। बंद करांची काय या ठिकाणी वडनेर येतील, तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की इथे अपघात कशामुळे आणि काय केव्हापासून अपघात घडत आहे आणि किती जीव गेले, आपण जाणून घेऊया। काय सांगाल सर? या वडनेर येथे संविधान चौक आहे। हा संविधान चौकमधून इकडं शेकापूर जाण्यासाठी एक बायपास रस्ता आणि इथूनच अजनसऱ्याला जाण्यासाठी चौगुली आहे। आणि आज इथून 44 क्रमांकाचा हायवे, नॅशनल हायवे आहे। आणि ह्या नॅशनल हायवेमध्ये सतत 1 महिन्यापासून जवळपास आता 3 ॲक्सिडेंट इथे झालेले आहेत आणि जीव पण लोकांचे ह्याच चौरस्त्यावर जास्त करून ॲक्सिडेंटमध्ये झाले तर जाग्यावरच जीव झाला। जाग्यावरच जीव जाण्याची या हायवेवरती सर्वात जास्त प्रकरणं घडत असल्यामुळे या हायवेवरती एक मोठा पूल देण्यात यावा, नाही तर सध्याचे ब्रेकर तरी हायवेवरती लावण्यात यावे, जेणेकरून लोकांचे जीव वाचतील। कारण का या हायवेवरती सुसाट वेगाने हायवेवरील गाड्या चालतात आणि त्या रोड क्रॉसिंग करताना बऱ्याचशा लोकांचा इथे जीव गमवावा लागतो। यांचा जीव वाचला पाहिजे, याच्यासाठी शासनाने प्रयत्न करावे। शासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि या स्थानिक पदाधिकाऱ्याचं सुद्धा याकडे दुर्लक्ष दिसून येते। त्यामुळे लवकरात लवकर पुलाची मागणी आम्ही करत आहोत। या ठिकाणी लवकरात लवकर पूल करण्यात यावा। इथे नजदीक टोल नाका आहे, जे टोल नाका आहे ते टोल नाका या ठिकाणी आहे। तर आपण या टोल नाक्यात सुद्धा अनेकांचा प्रश्न जो निर्माण झाला आहे तो टोल नाका आहे। सर तुम्ही काय सांगा या टोल नाक्याबाबत, जर इथे ॲक्सिडेंट अपघात होत आहे? प्रत्येक गाड्याकडून टोल वसुली केल्या जाते, पण रोडचे कामं होत नाही। हा एक भाग आहे। आणि दुसरा भाग जर आपण इथं पाहतो म्हटलं तर हे जे इथे एक चौक आहे, याला संविधान चौकमध्ये वडनेर आहे। हिंगणघाट तालुक्यामध्ये वडनेर गाव आहे। त्या गावामध्ये एक संविधान चौक आहे, तर अजनसरा आणि शेकापूर रोड जातात। हे क्रॉसिंग आहे इथं। या क्रॉसिंगमुळे जो हायवेवर भरधाव असे ट्रक धावत आहेत, पण या क्रॉसिंगमुळे गाड्या इकडे तिकडे आपल्या अजनसरा किंवा शेकापूरला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यासुद्धा इथं जात असतात। त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढं वाढलं आहे का एका महिन्यामध्ये आतापर्यंत 10 ते 15 ॲक्सिडेंट झाले आहे आणि जीवसुद्धा गेला आहे। जीव खूप महत्त्वाचा आहे, कारण जीव बार येत नाही। पण आता इथं प्रशासनाचं लक्ष नाही आहे किंवा ज्या म्हणजे नेते आहे गावातील याचंसुद्धा इथं लक्ष दिसून राहिलं आहे। आणि इथं उड्डाणपूल पाहिजे, उड्डाणपूल नाही तर सध्या इथं ब्रेकरसुद्धा इथं द्यायला पाहिजे। आणि टोलनाका भरपूर वसुली करते, टोल नाक्यावाल्याचं सुद्धा इथं लक्ष नाही आहे। जर एका महिन्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये ते एका महिन्यामध्ये इथं जर टोल आपल्या ब्रेकर दिले नाही तर आम्ही खूप मोठं इथं आंदोलन करू। आणि आंदोलनासाठी करणार का आम्हाला जीवाची जाणीव आहे आणि प्रत्येक जीव इथं वाचला पाहिजे। आम्ही याचं भान ठेवून एक खूप मोठं आंदोलन करू। तरी नाहीतर प्रशासनाने इथं लक्ष द्यावं, 15 ते एका महिन्यामध्ये इथं ब्रेकर व्हावं मोठमोठे आणि लोकांची जीव वाचावं, हेच आमची एक विनंती आहे। आणि एक वॉर्निंगसुद्धा आहे प्रशासनाला, जर तुम्ही 15 दिवसात केलं नाही तर आम्ही इथं खूप मोठं आंदोलन करू आणि रस्ता आम्ही रोड हायवे जाम करू। धन्यवाद। नक्कीच तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक मोठा अपघात झाला आहे। या ठिकाणी बरेचसे जीवसुद्धा गेले, तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता। हा जो अपघात आहे तो अपघात एवढा भयानक झाला आहे। इथे रात्रीच्या वेळेला आहे, इथे जो स्ट्रीट लाईट आहे तो स्ट्रीट लाईट सुद्धा बंद आहे। अनेक वेळा नागरिकांनी मागणी केली आहे सुद्धा, टाकून सुद्धा या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही। तिथे हा हायवे नंबर 44 वर मोठा अपघात झाला आहे आणि रात्रीच्या प्रमाणात इथे 24 तास वाहतूक चालू असते।
आपण नागरिकांनी इथे दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता काही सांगितलं आहे. सध्या या दृश्यांमध्ये बघू शकता काय इथची परिस्थिती आहे. तर अनेक वेळा नागरिकांनी मागणी केली आहे, पण नागरिकांनी लक्ष इथे जवळच्या नजदीक टोल नाका आहे, टोल नाक्यावर वसुली इथे डिस्प्ले पाहिजे होता, पण तो नागरिकांनी केला नाही.